विष्णू सहस्रनाम श्लोक 45 बघतोय आपण. आतापर्यंत 44 श्लोक आपण बघितले आणि त्यातला प्रत्येक नामाचा अर्थही आपण बघितला. जवळजवळ 3ऱ्या शतकापर्यंत आता आपण येत चाललोय. आधी श्लोक वाचते. भूत भव्य भवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः. या श्लोकातलं पहिलं नाव आणि क्रमाप्रमाणे 290वं नाम आता आपण बघतोय. भूत भव्य भवन्नाथः. ओम भूत भव्य भवन्नाथाय नमः. भूत भव्य भवतां भूतग्रामाणां नाथः तैर्याच्यते तानुपतपति तेषामिष्टे शास्तीति वा भूत भव्य भवन्नाथः. म्हणजेच जो भूत भव्य म्हणजे भविष्य आणि भवत म्हणजे वर्तमान या सगळ्या भूतग्रामाणां म्हणजे या सगळ्या प्राणींचा तो नाथ आहे, स्वामी आहे. खरं तर याआधी 14व्या श्लोकामध्ये सहस्रनामाला सुरुवात झाली. त्या श्लोकामध्ये भूत भव्य भवत प्रभू हे नाम येऊन गेलाय. इथे प्रभू ऐवजी नाथ म्हटलं एवढंच. दोहत तसा काही भेद नाही आहे. इथे प्रभू म्हणजे नाथ या शब्दाने जो भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या तिन्ही काळांचा स्वामी असं म्हटलं आहे. वस्तुतः तिन्ही काळामध्ये ज्यांचे अस्तित्व आहे त्या सर्वांचा तोच स्वामी, तोच नाथ म्हणून काळाने नियंत्रित झालेले सगळे प्राणी मात्र त्यालाच सुख, शांती आणि संरक्षणाकरता सतत प्रार्थना करतात. कारण पुढे आदी शंकराचार्यांनी भाष्य करताना म्हटलंय तैहि याच्यते तान अपतपती तेषामिष्टे शास्तीति वा असं म्हटलंय. म्हणजेच त्यालाच हे लोक सगळे प्राणी मात्र सुख, शांती आणि संरक्षणाकरता सतत याच्यते म्हणजे प्रार्थना करतात. या समग्र जीवनाचा पालक पिता तो परमात्माच होय. जगामध्ये खरं तर 2च कोटी दिसून येतात. एक म्हणजे जीव कोटी, दुसरा अजीव. आणि या दोहोंचाही स्वामी किंवा नाथ तोच आहे भगवान विष्णू. जसे जगामध्ये जे धनी आहेत त्यांचेही धन विविध आहे. कसे तर एक स्थावर धन आणि दुसरं जंगम धन. जमीन जुमला स्थावर मालमत्ता आहे आणि हय गज रथपदात ही जंगम मालमत्ता झाली. परमात्माही असाच स्थिर आणि जंगमांचा स्वामी आहे. अशा प्रकारे परमात्मा उभय विधी धनाचा धनी आहे. केव्हा केव्हा धन शब्द चराचरांना समाविष्ट करून घेतो. जसं जनधन आणि अचर संपत्तीचाही तो कसा आहे वाचक आहे. नाथ शब्दाने जीवसंघाचे भूत, वर्तमान आणि भविष्यकालीन जीवजाताचं स्वामित्व सूचित होतं. म्हणून तर सकळ जनधनाचा कोण संतोष आहे हा श्लोक आपण नेहमीच वाचतो, म्हणतो. रामदासांच्या मनाच्या श्लोकांमध्ये आहे की सकळ जनधनाचा कोण संतोष आहे. लोक शब्द ही तसाच विशिष्ट आणि समग्र अर्थाने वापरलेला जातो. प्रभू शब्दानी भुवनाचे अधिपत्य असणारा आणि नाथ शब्दानी जीवाचं पालकत्व सूचित होतं असं समजायचं. इथे नाथ शब्द आलाय. सुरुवातीला 14व्या श्लोकात भूत भव्य भवत प्रभू म्हटलंय म्हणजे सर्व भुवनांचं अधिपत्य असणारा. आणि इथे नाथ शब्दानी सर्व जीवांचं पालकत्व तोच स्वीकारतो असं समजायचं. आता भूत भव्य भवन्नाथ यामध्ये भवत शेवटी आलाय. शेवटी येणारा शब्द जो वर्तमान कालवाचक आहे त्याला जोडून नाथ शब्द आलाय. म्हणजे वर्तमान हा निकट आणि मुख्य म्हणून त्या पदाला नाथ शब्द जोडलेला आहे. भूत आणि भविष्य मागे पुढे राहणारे आहेत. म्हणजे भूत मागे भूतकाळ ज्याला म्हणता येईल आणि भविष्य म्हणजे पुढे येणारे काळ ते बाजूला काढले आहेत असा सूक्ष्म विवेक समजून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे पूर्वी होऊन गेलेलं जीवन, वर्तमान जीवन आणि आगामी जीवन या सगळ्याचा म्हणजे भूत भव्य भवत जीव जाताचा जो स्वामी आहे, नाथ आहे म्हणून त्याचं एक नाम भूत भव्य भवन्नाथ असं आहे. पुढचं नाम बघूया. नवं नाम बघतो आपण. पवनः या श्लोकातलं दुसरं नाम. ओम पवनाय नमः. पवत इति पवनः. पवत म्हणजे पवित्र करतो तो पवन. पवनः पवतास्मि
असं आपण 10व्या अध्यायामध्ये जेव्हा गीता शिकलो तेव्हा 31व्या श्लोकात बघितल्या विभूती सांगताना की भगवंत म्हणतात पवनः पवतास्मी, म्हणजे पवताम म्हणजे पवित्र गोष्टींमधला पवन मी आहे. पू म्हणजे शुद्ध करणे, स्वच्छ करणे, आणि त्या धातूपासून पवन शब्द आलाय. धातू म्हणजे त्या क्रियापदाचं मूळ रूप जे असतं त्याला धातू म्हणतात. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात आणि या धातूपासून पवन शब्द आला आहे. अर्थात पवन म्हणजे स्वच्छ पवित्र करणारा. प्राणवायू जो आहे तो रक्त शुद्ध करतो. वाऱ्याने भूस उडून दाणा स्वच्छ जसा होतो म्हणून वाऱ्याला काय म्हणतात? पवन म्हणतात. कारण स्वच्छ होणं, वारा आला, पवन म्हणजे वारा हाही अर्थ आहे. आणि वाऱ्याने भूस म्हणजे दाण्यामधला जो भूस असतो, कचरा असतो, तो सगळा उडून जातो आणि दाणा स्वच्छ करतो वारा, म्हणून वाऱ्याला पवन म्हणतात. पवित्र करतो, पावन करतो. वायूने धूळ दूर उडून भूमी आणि अग्नी स्वच्छ उज्ज्वल पवित्र होतात. धूळ असेल तर वायूमुळे ती धूळ भूमीवरची निघून जाते आणि भूमी स्वच्छ होते, पवित्र होते. अग्नी स्वच्छ होतो, उज्ज्वल होतो, म्हणजे अग्नीमध्ये जर धूर असेल तर वाऱ्याने तो पुन्हा प्रज्वलित होतो आणि धूर निघून जातो, म्हणजे स्वच्छ होतो, स्वच्छ सुंदर ज्वाला दिसायला लागतात. वायुयोगे आकाश निरभ्र, आणि पाणी कसं होतं? निर्मल, निशैवाल होतं. शेवाळरहित ज्याला म्हणता येईल असं, निर्मल मलरहित असं होतं पाणीसुद्धा. आकाश निरभ्र होतो. वायू स्वतः कसा आहे? निर्गंध आहे. तोच वायू दुर्गंध, दुस्सह आणि सुगंधही दूर करून सौम्यता आणतो, सर्वात सुखवितो, म्हणून पवन होय. सुगंधही दूरपर्यंत नेतो ना, दुर्गंध तर हटवतोच. दुस्सह जो असेल सुगंध तो अतिशय दुस्सह ज्याला म्हणताय, नको वाटतं काही काही सुगंध, त्याला दुस्सह म्हटलंय. तो दुस्सह सुगंधसुद्धा दूर करतो वारा आला तर, आणि सौम्यता आणतो त्याच्यामध्ये, सर्वात सुखवितो, आणि म्हणून हा पवन होय, पवित्रता कारण होय. तो स्वतः कसा आहे भगवंत? अनिकेत, निसंगपणे सर्वत्र संचरत राहतो. कारण भगवंतालाच पवन नाव दिलेलं आहे ना, अनिकेत आहे म्हणजे त्याला जणू घर नाही कुठलंही. निसंगपणे सर्वत्र संचरत असतो. परिव्राजकच होय. संन्यासी कसा एखादा असतो? सदा भ्रमण करणारा, म्हणून त्याला परिव्राजक असंही म्हटलेलं आहे. संन्यासी जणू काही भ्रमणशील तपस्वी, जणू इतरांचं भलं चिंतणारे असतात. जे एका जागी राहत नाही संन्यासी, सतत भ्रमण करत असतात, पण मनाने सतत इतरांचं चिंतन करत असतात. तसा हा पवन शुद्ध, स्वच्छ, पवित्र इतरांना करत असतो. भूमी, जल, अग्नी, आकाश ही चारही महाभूते पवित्रता देणारी आहेत, शुद्धी करणारी आहेत. परंतु विशुद्धी म्हणजे विशेष शुद्धी देण्याचं कार्य कोण करतं? तर वायू करतो. आणि म्हणून पवनः पवतास्मी, पवित्र करणाऱ्यांमध्ये, शोधन करणाऱ्या तत्वांमध्ये मी पवन आहे, असं भगवंतानीच गीतेच्या 10व्या अध्यायातील विभूती योगामध्ये 31व्या श्लोकात सांगितलेलं आहे. शोधन म्हणजे प्युरिफिकेशन ज्याला म्हणता येईल, म्हणजे पूर्णतः शुद्ध करण्याची जी क्रिया असते त्याला शोधन म्हणतात. भगवत विभूती म्हणून तो गौरविलेला आहे. खरोखरच तो नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त हाच त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळेच ईशोपनिषदामध्ये जीवाची उत्क्रांती वायु अनिलम अमृतम अशा शब्दात सूचित केलेली आहे. त्यामध्ये पवनत्व मुख्यतः प्रगट झालेलं आहे. मेल्या देहाचा लेप चिकटा गेला, मग उरला तो केवळ निर्मल निश्चल पवन. तिथे मृत्यूचा लव नाही, लेश नाही, म्हणून तोच अमृतम असा हा पवन. परमात्म्याहून वेगळा कोण बरं असेल? तो परमात्माच पवन रूपाने सर्वत्र आहे, जो सर्वांतर्यामी वास करून त्यांना पवित्र करत असतो. सर्व देह आणि देह कारण म्हणजे कारण देह, लिंग देह, भुसकट जे आहे ते उडवून लावतो. मेल्या देहातून जो निघून गेलेला आहे म्हणजे लेप चिकटा निघून गेलेला आहे, उरलं आहे फक्त ते निर्मल निश्चल असं ते पवनच, म्हणजे जो वर निघून गेलेला आहे तो. लिंगदेह भुसकट उडवून लावतो आणि सर्वांतर्यामी असणारा हा दाणा म्हणजे आत्मा वेगळा काढून देतो. हा पवन, हा वायू, वायुरूपात येऊन, म्हणजेच पुन्हा
नवजन्मास तो तयार होतो. आणि म्हणून पवन पवित्र करणारा निस्संग अनिकेत बनून फिरत असतो. नित्य मुक्त शुद्ध हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणूनच तो कसा आहे? अमृत, ज्याला मरण नाही, असा हा पवन याही अर्थाने सांगितलेला आहे. म्हणून भगवंताचं, श्री विष्णूंचं एक नाव पवन हे आता आपण बघितलं. एकेका अर्थामध्ये, एकेका नामामध्ये किती सुंदर छटा दडलेल्या आहेत. आणि ते बघताना, वाचताना, अभ्यास करताना एक वेगळा आनंद मिळत जातो. श्लोक 45, 292 नाम पावनः. आधी बघितलं आपण पवनः, आता इथे पावनः. ओम पावनाय नमः. पावयतीति पावनः, पावयतीति पावनः म्हणजे भिषास्माद् वातः पवते इति श्रुतेः. जसा मागचं नाम पवन म्हणजे पवित्र करणारा, तर हा पावन म्हणजे पवित्र करविणारा असा अर्थ आहे. याच्या भयाने भिषास्माद् वातः पवते म्हटलंय, म्हणजे याच्या भयाने वायू चालतो असा तैत्तरीय उपनिषदामध्ये अर्थ केलेला आहे. भिषास्मात् हा जो शंकराचार्यांनी भाष्य केलं आहे ते एकत्र युक्त शब्द तो वापरला आहे. भिषास्माद् वातः पवते. इथे भिषा अस्मात् वातः पवते म्हणजेच ह्याच्या धाकाने वायू वाहतो. वायूला हा पळायला लावणारा आहे, धावायला लावणारा आहे आणि हाच म्हणून पावन होय असा अर्थ ईशोपनिषदामध्ये केला, तैत्तरीय उपनिषदामध्ये केलेला आहे. पवित्र करणारा अर्थ आहे म्हणजेच भूमी, जल, प्रकाश आणि आकाश यांना निर्मल उज्ज्वल करणारा हाच. आणि त्यांनाच निर्मल करत नाही हा, तर इतरांनाही निर्मल उज्ज्वल करण्याची प्रेरणा देतो. आधी आपण बघितलं पवनमध्ये की हा स्वच्छ करतो, त्यांना निर्मल करतो, पावन करतो. इथे प्रेरणा देणाराही हाही अर्थ आहे, म्हणजे करवितो, त्यांच्याकडनं तो काम करावून घेतो, तो हा पावन परमात्मा. प्रसन्न भूमी आपल्या प्रसन्नतेने सर्वांनाच प्रसन्न करते, जीवांना आणि अजीवांना. म्हणजे हा तर भूमीला स्वच्छ करतोच, पवित्र करतोच, पण भूमीसुद्धा आपल्या प्रसन्नतेने सर्वांना प्रसन्न करते, म्हणजे करवूनही घेतो. तोही उलट आपल्या प्रसन्नतेने इतरांना आणि परस्परांना प्रसन्न करत असतात. जल, प्रकाश आणि आकाश यांची प्रसन्नता सर्वत्र परावर्तित होते, प्रतिबिंबित होते. आणि सर्वांच्या सार्वत्रिक प्रसन्नतेला कोण कारण आहे? तर परमात्माच आहे. म्हणजे हा त्यांच्याकडनं ते करावून घेतो. असा तो परमात्मा आपल्या स्वाभाविक पवित्रतेने सर्वत्र पवित्रता पेरीत जातो. आधी पेरीत जातो आणि मग प्रेरित करतो, म्हणून तो पावन. भगवंताच्या आज्ञेने, धाकाने सूर्यप्रकाशतो, अग्नी जळतो, वारा वाहतो, मेघ वर्षतात, पर्वत स्थिर राहतात. या सर्व क्रियांचा कारक कोण आहे? तर परमात्मा आहे. तो करताही आहे आणि करविताही तोच आहे. हा ईश्वराचा धाक प्रत्येक जीव आणि प्रत्येक भूतमात्राला आहे. सर्वांतर्यामी हा त्याच्या स्वभावानुसार वागण्याची त्याला प्रेरणा देतो. त्याच्या स्वभावानुसार मानव जीवाला वागण्याची प्रेरणा देतो. तिच्या विरुद्ध जो वागेल तो ईश्वराचा मत्सर करणारा होय. सर्व मळामध्ये महामळ काय आहे? तर अविद्या म्हणजेच अज्ञान. आणि तो महामळ पळवून लावणारा, सर्व जीवांना शुद्ध बुद्ध होण्यासाठी सतत प्रेरणा देणारा हा ज्ञानस्वरूप परमात्माच होय, पावन होय. म्हणून त्याचं नाम पावन आहे. खरं तर तो चांगलीच प्रेरणा देत असतो, शुद्ध बुद्धी देत असतो, परंतु काही त्याच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करत असतात. स्वतःची कुबुद्धी त्यामध्ये घालून वेगळ्या विचारांनी जाण्याचा, वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच ईश्वराचा मत्सर करणारे सुद्धा काही होतात. परंतु प्रत्यक्ष खरं तर परमात्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो सर्व जीवांना योग्य ती प्रेरणाच देत असतो. जीवांना शुद्ध बुद्ध होण्यासाठी सतत प्रेरणा देत असतो. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, श्रद्धावंतोऽनुसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. 3ऱ्या अध्यायामध्ये 31व्या श्लोकात म्हटलं आहे की श्रद्धावंतः, जे श्रद्धायुक्त अंतःकरणाने, अनसूयंतः माझ्या मताचे अनुसरण करतात. अनसूय म्हणजे माझं मत्सर करीत नाही, माझ्या मतांचं अनुसरण करतात. ते अपि कर्मभिः मुच्यन्ते,
ते सर्व कर्मांपासून, कर्मभिः म्हणजे कर्मांपासून, मुच्यन्ते म्हणजे मुक्त होतात. परंतु ये त्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम. त्याच्याच पुढचा श्लोक आहे 32वा 3ऱ्या अध्यायातला, की ये तू एतद्भ्यसूयन्तो म्हणजे जे मानव माझ्यावर दोषारोप करतात, माझ्या मतानुसार वागत नाही, मे मतम न अनुतिष्ठन्ति, माझ्या मतानुसार वागत नाही, त्या सर्व मूर्खांना, सर्वज्ञान विमूढांस्तान, त्या सर्व मूर्खांना तू ते कसे ज्ञानाला मुकलेले आहे असं समज. नष्टान अचेतसहा, अचेतसा म्हणजे ते सगळे मूर्ख, विमूढ असं समज त्यांना, आणि ते सगळे ज्ञानाला मुकलेले आहे, विनाशाकडे जाणारे आहे असं तू त्यांना विद्धी म्हणजे समज, असं अर्जुनाला सांगतात आहेत. स्वतः भगवान म्हणतात की असं हे सगळे लोक असतात, काही श्रद्धा ठेवणारे असतात, ते माझ्या मतानुसार वागतात, त्यांना मी सगळ्यातून मुक्त करतो. पण जे माझ्या विरुद्ध वागतात, माझ्यावर दोषारोप करत असतात, ते मात्र सगळ्या ज्ञानाला मुकलेले असतात आणि अधोगतीकडे जाणारे असतात. असा हा सर्व जीवांना पावन करणारा खरं तर परमात्मा आहे. म्हणून त्याच्यावर श्रद्धा असावी, त्याने घालून दिलेल्या मार्गाने चालावे, यातच सर्वांचं हित होय. थोडक्यात काय, कोणीतरी गूढ अगाध शक्ती आहे आणि त्याच्याच कृपेमुळे वायूला शुद्धीकरणाची शक्ती मिळते. परमेश्वर पवन वायू स्वरूपात सर्व जगतास व्यापून राहिलेला आहे आणि तोच प्राणवायू होऊन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या जीविताचं रक्षण करीत आहे. प्राणवायूलाही प्राण संरक्षणाची शक्ती ज्याच्यामुळे प्राप्त झाली तो हा पावन म्हणजेच परमेश्वर श्री विष्णू होय. असं हे पवन आणि पावन दोन्ही जोड नामं आपण जी बघितली त्यातला थोड्याशा बारीक बारीक अर्थाच्या छटा वेगळ्या आहेत. एक पवन म्हणजे पवित्र करणारा, स्वच्छ करणारा, वाहून नेणारा असाही अर्थ आहे, आणि दुसरा करवून घेणारा, पवित्रतासुद्धा करवून घेणारा आणि तशी प्रेरणा देणारा, असे दोन नामं आपण आता या 45व्या श्लोकात बघितलेले. श्लोक 45 293 नाम बघतो आपण. अनलः ओम अनलाय नमः. अनान प्राणान आत्मत्वेन लातीति जीवः अनलः. म्हणजेच प्राणांना आत्मभावाने ग्रहण करतो तो. आत्मत्वेन म्हटलं म्हणजे आत्मभावाने प्राणांना ग्रहण करतो, त्याला अनलः असं म्हटलं आहे. श्रुतीनुसार नय पूर्वक गंधवाचक म्हणजे गंधहीन, अगंध, अरस याचे स्वरूप म्हणून परमात्म्याचं एक नाव अनल असंही म्हटलं आहे. म्हणजे न पुढे म्हटलं न अलम म्हणजे अलमचा अर्थ आहे पर्याप्त, पुरेसा, आणि न अलम म्हणजे ज्याचा पर्याप्त भाव नाही, अंत नाही ज्याला, तो अनलह असाही अर्थ केलेला आहे. अनेक अर्थभाषामध्ये सांगितलेले आहेत. अन पदाचा अर्थ आहे प्राण आणि ल या पदाने त्याचं ग्रहण सुचवलेलं आहे, आणि म्हणून प्राण्यांची जीवित्व शक्ती धारण करणारा आत्मा तो अनल या नामाने सांगितलेला आहे, आणि तो म्हणजे परमात्मा श्री विष्णू होय. आता आपल्याला हे माहीत आहे की अनल शब्दाचा अर्थ कोणता, तर अनल म्हणजे अग्नी, हे आपण सगळे जाणतो. म्हणजे जो अग्नी स्वरूपाने सर्व प्राण्यांचे जीवन धारण करतो, म्हणून अग्नी हा अनल म्हणजेच प्राणवान म्हटलेला आहे. ज्या आत्मतेजाच्या आश्रयाने प्राण राहतो. जीवनाच्या अस्तित्वाकरता कमीत कमी काही उष्णतेची आवश्यकता असते, आणि ही उष्णता मनुष्याच्या शरीरातील असेल किंवा पृथ्वीच्या उदरातील असेल. जीवनावश्यक उष्णता ही बाह्य जगतामध्ये ही आहे तशी ती प्राणी मात्रांच्या शरीरांतर्गत सुद्धा आहे. बाह्य जगतात जशी ही उष्णता आहे तशी ती प्राणी मात्रांच्या शरीराच्या अंतर्गत आहे. तिच्या वाचून जीवांचे अस्तित्व राहू शकणार नाही. म्हणूनच शरीरामध्ये जेव्हा अन्नइंधन म्हणजे अन्नाचं इंधन ज्याला म्हटलं अन्न इंधन हे अग्निप्रदीप्त असतो, तेव्हाच प्राणांचं चलनवलन विशेष होतं. तो मंद जर पडला इंधन म्हणजे ते इंधन तो अग्नी प्रदीप्त नसला, मंद पडला तर प्राणही मंदावतो. त्याचं चलनवलन कसं होतं, क्षीण होत जातं शरीराचं, आणि म्हणून उष्णता आवश्यक आहे असं सांगितलं आहे. जसं बाह्य जगतात उष्णता आवश्यक आहे, जीवनावश्यक आहे, तशी
प्राणीमात्रांच्या शरीरांतर्गत सुद्धा उष्णता आवश्यक आहे आणि तिच्या वाचून मग जीवांचं अस्तित्व असतं. म्हणूनच हा कसा आहे, जीवनदायी अग्नी आहे. अनल म्हणजे अग्नी आहे, हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे. म्हणून श्री विष्णू याचं एक नाम अनल असं म्हटलं आहे. अनान प्राणान आत्मत्वेन लाती इति जीवः. प्राणांना आत्मभावाने जो ग्रहण करतो तो अनल. शिवाय याचा एक अर्थ असाही केला आहे, अन लागलाय म्हणजे अ लागलेला आहे ज्या अर्थी, आणि अगंध अरस असाही केलेला आहे. शिवाय अलमचा अर्थ आहे पर्याप्त पुरेसं, आणि अ लागला म्हणजे नकारार्थी, जे पर्याप्त नाही, अंत नाही, ज्याला पर्याप्त भाव नाही, पुरेसा नाही असा जो तो, असा एक भाष्यामध्येही अर्थ केला आहे. असा हा अनलह भगवान विष्णू होय. विष्णू सहस्रनाम श्लोक 45 चालू आहे आणि 294 नाम बघतो आपण. कामहा. ओम कामघ्ने नमः. कामान हंती मुमुक्षूणां भक्तानां हिंसकानां चेति कामः. असं शंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे की मुमुक्षूणां भक्तानां म्हणजे मोक्षकामी भक्तजनांच्या विषय वासना, कामान म्हटलेलं आहे म्हणजे विषय वासना, ज्या नको त्या वासना नष्ट करणारा हा कामहा. त्याचप्रमाणे हिंसकानांच्या इति म्हणजे हिंसकांच्या सुद्धा कामनांना कालरूपाने तो नष्ट करून देतो. म्हणून त्याचं एक नाम कामहा आहे. हा जो लागलेला आहे हा मूळ धातू, हा जहाती असं क्रियापदाचं रूप आहे. त्याचा अर्थ आहे त्यागणे, सोडणे, असं मुख्यतः प्राधान्यतः त्याचे अर्थ आहेत. हा जहाती म्हणजे त्यागणे, सोडणे, पण गौणतः त्याचा अर्थ असा आहे की मारणे, नष्ट करणे असाही अर्थ सापडतो. म्हणून तिथे हा म्हणजे नष्ट करतो, नष्ट करणारा असाही अर्थ कामहामध्ये आपण बघतोय. 45व्या श्लोकामध्ये खालच्या ओळीमध्ये कामहा, कामकृत, कांतः, कामः, कामप्रदः प्रभू अशी पूर्ण एक ओळ आहे. ही यातले बाकीची नामं तर आपण बघणारच आहे, परंतु काम हा मुख्य शब्द सगळीकडे आलेला आहे. काम ही आहे ती एक मूल मानवी वृत्ती आहे. तिच्याविषयी समग्र दर्शन यामध्ये आलेलं आहे. मनुष्याच्या आयुष्यात जे अनंत दुःखाचे स्रोत आहेत त्या सर्वांचं मुख्य उगमस्थान काय, तर वासना किंवा कामना म्हणजेच काम. जेव्हा वासना उद्भवते तेव्हा दोनच पर्याय आपल्या पुढे असतात. एक तर ती पूर्ण करणे किंवा न करणे. जर आपली वासना पूर्ण झाली तर माणसाचं मन मग साहजिकच पुन्हा त्याची अपेक्षा धरते. म्हणजे हाव वाढल्यामुळे, पुन्हा ते मिळावं अशी हाव वाढल्यामुळे सतत मनुष्य अस्वस्थ राहतो. वासनापूर्ती झाली नाही तर राग उफाळून येतो, मन संभ्रमित होतं, विवेक बुद्धीसुद्धा मग हळूहळू नष्ट व्हायला लागते आणि मग मनुष्य पशुहूनही नीच अवस्थेला कधी पोचलेला असतो. व्यक्तीच्या अधःपतनाचा आलेख गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वर्णिलेला आहे. 62 आणि 63 श्लोकामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. पण जर अधःपतन व्हायचं असेल व्यक्तीचं तर कसं होत जातं यासाठी हे श्लोक आहेत की ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधोऽभिजायते. पुढे म्हटलंय क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. विषयान् ध्यायतः कोण, तर पुंसः म्हणजे मनुष्य जर विषयांचाच ध्यान करत असेल तर मग संगः तेषु उपजायते. हे सगळी जी आसक्ती आहे या पुरुषाची, विषयांची आसक्ती मग त्यातूनमुळेच उत्पन्न होते, कारण त्याचं चिंतन करत असल्यामुळे आसक्ती उत्पन्न होते. मग संगात संजायते काम, या आसक्तीमुळे, संग म्हणजे आसक्ती, या आसक्तीमुळे विषयांची कामना संजायते म्हणजे उत्पन्न होते. मग कामात क्रोध अभिजायते, कामना पूर्ण झाल्या नाही की मग क्रोध, राग, अभिजायते म्हणजे राग यायला लागतो. क्रोधात भवति सम्मोह, क्रोधामुळे सम्मोह म्हणजे मूढता येते, अविचार उत्पन्न होतो. काय करावं काय नाही हा विवेकच त्यावेळेस राहत नाही, कारण क्रोध त्याच्यावर आरूढ झालेला असतो आणि बुद्धी नष्ट झाल्यासारखी होते. आणि त्यामुळेच मग मूढतेमुळे
संमोहा स्मृतिविभ्रमः, स्मरणशक्तीसुद्धा भ्रष्ट होते. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, स्मरणशक्ती नसली, बुद्धीचा नाश झाला की मग काय होतं? माणसाचा अधप्पात होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश, स्मरणशक्तीने बुद्धिनाश होतो, बुद्धी नष्ट होते, ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि मग बुद्धिनाशात प्रणश्यती, हा विवेक न राहिल्यामुळे, बुद्धिभ्रष्ट झाल्यामुळे माणसाचा अधप्पात होतो. असं सगळं वर्णन दुसऱ्या अध्यायात गीतेच्या सांगितलेल्या 62 आणि 63व्या श्लोकात. काम ही मनुष्याची मूल वृत्ती मानली आहे, हे आपण मगाशी वरती बघितलं. तिचं संपूर्ण परिहार म्हणजेच निर्मूलन खरं तर अशक्य म्हणावं लागेल. आणि म्हणून जे कामाचा समूळ त्याग करू जातात त्यांच्या ठायी कधीकधी अनेक विकृतीसुद्धा निर्माण होतात. रोगोपचारामध्ये असे अनुभव येतात आपल्याला. जर रोग झाला असेल तर असे अनुभव येतात. निदान न करता मग केवळ बाह्यरोग लक्षणं दूर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो किंवा डॉक्टर प्रयत्न करत असतात. मूळ रोग तर जात नाही, पण अनेक नवे नवे रोग त्यातून उत्पन्न होतात. परंतु रोगाचं योग्य निदान करून मुळातून रोग नाहीसा करण्यासाठी नवी विकृती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाते औषधं देऊन. तिथे रोग निर्मूलन न झाले तरी रोग निरोत्त होतो, रोगाचं नियंत्रण होतं आणि प्रतिकारशक्तीही वाढते. अन्यथा मग जो जो दवा की त्यो तो मर्ज बढ़ता गया अशी अवस्था येते. मग म्हणून काम हा म्हणजे काय तर अनिष्ट काम आणि धर्मबाह्य कामाचं निर्मूलन करणारा कोण आहे? हा भगवंतच होय. भक्ताच्या विषय वासनांना नियंत्रित करणारी जी परिस्थिती असते तो आपोआप हा निर्माण करत असतो आणि भक्तांना बरोबर त्या मार्गावर नेण्यासाठी त्यांना ओढून आणतो. जणू काही भक्त साधक सुद्धा अंतर्यामी असलेलं हे निखळ सत्य जाणून घेतो आणि मग त्याची अनुभूती घेतो. तेव्हा तो आपल्या सगळ्या वासना कामनांच्या पलीकडे भक्त जात असतो. भगवान आपल्या या भक्तांच्या सगळ्या कामना पूर्ण करतो, पण त्यांच्या या इतर धर्मबाह्य अनात्म कामाचं निर्मूलन करून त्यांना आत्मतृप्त, शांत आणि आनंदाच्या अवस्थेचा अनुभव आणून देतो. जो कोणी अनात्म काम सोडत नाही भगवान त्याला कालरूपाने सोडायला लावतो. म्हणून भाष्यामध्ये जे म्हटलेलं आहे की हिंसकानाम कामहा, म्हणजेच हे जे हिंसक वृत्तीचे असतात, अनात्म काम जे सोडत नाही त्यांना मग भगवंत कालरूपाने ते सोडायला लावतो. कालरूप भगवानच त्यांचा हा कामनांचा नाश करतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्की आपल्या पत्नीला समजावून देत असताना म्हणत असतात की आत्मानस्तु कामाय सर्वं प्रिय भवती. या जगामध्ये सगळं काही काय आहे? स्वार्थासाठी आहे. खरं तर नीरस संसारामध्ये आत्मसंबंधामुळे सरसता येते, मधुरता येते. भ्रमाने वश जीव मात्र विषयजन्य सुखच मोठे मानतो. खरं सुख आत्म्यावरच्या प्रेमात आहे. परस्पराशी स्वार्थ संबंध नसेल तर मग मृत्यूचं दुःख होणार नाही, क्लेश होणार नाही. आपला एकमेकांशी स्वार्थ संबंध असतो. माय बाप, पुत्र, पती, पत्नी, मित्र, नातलग यांच्याशी आपला तो कसा संबंध असतो? स्वार्थाशी असतो आणि म्हणून त्यांच्या जाण्याने दुःख होतं किंवा क्लेश होतात. परंतु भगवान कसे आहेत? स्वतः भगवान मात्र आत्मकाम होय आणि ही आत्मकामना मात्र सदैव टिकणारी आहे. इतर कामामध्ये राहणे म्हणजे दुःखाला निमंत्रण देणे, पण भगवंतावर म्हणजे या आत्मकामावर ज्याचं निस्सीम प्रेम असतं, श्रद्धा असते, त्या भक्तांच्या इतर कामनांचा मग भगवंत कामहा बनून कामना नष्ट करणारा होतो. आपल्या या भक्ताला कामनेतून बुडून न जाऊ देता अधोगतीच्या पायरीवरून घसरण्यापासून तो वाचवितो. असा हा कामहा म्हणजेच कामनांना नष्ट करणारा, मोक्षगामी भक्तांच्या, मुमुक्षुणाम भक्तानाम म्हटलंय, म्हणजे मोक्षगामी भक्तांच्या विषय वासना दूर करणारा आणि हिंसक वृत्तीचे जे असतात, जे अनात्मकामी असतात, त्यांना सुद्धा कालरूपाने त्यांचा काम सोडायला लावणारा असा हा भगवंत कामहा ह्या एका नावाने आणखीन प्रसिद्ध आहे. श्लोक 45 295 नाम बघतो आपण. कामकृत. ओम कामकृते नमः. सात्विकानां कामान करोती ती कामकृत.
कामः प्रद्युम्नः तस्य जनकत्वात् वा, असं आदि शंकराचार्यांनी भाष्य केलंय. सात्विक भक्तांच्या कामनांना जो पूर्ण करतो तो कामकृत होय. अथवा काम प्रद्युम्नाला म्हणतात, कामः प्रद्युम्नः असं म्हटलंय. आणि तस्य जनकत्वाद, काम हे प्रद्युम्नाला म्हणतात आणि त्यांचे जे जनक म्हणून कामकृत ही संज्ञा दिलेली आहे. श्रीकृष्णांच्या मुलाचं नाव प्रद्युम्न होतं आणि त्याचा एक अर्थही सुद्धा असा आहे काम, आणि म्हणून त्यांचे जनक म्हणून कामकृत ही संज्ञा दिलेली आहे. भाष्यात असं म्हटलेलं आहे, कामकृत या संज्ञेचा दुसरा अर्थ असा होतो की जो कामदेवाचा किंवा प्रेमदेवतेचा निर्माता आहे असा. जरी वासनामय कारण देहापासूनच सगळ्या कामनांचा उद्भव असला तरी सुद्धा आत्मसत्तेच्या चैतन्यदायी स्पर्शा वाचून वासना सुद्धा स्वतःस व्यक्त करू शकत नाहीत. त्या दृष्टीने पाहता वासनांची अभिव्यक्तीही त्या परमेश्वराच्या कृपेनेच होते आणि म्हणूनच त्याला कामकृत असंही म्हटलेलं आहे. काम हा आणि कामकृत ही जी अशी जोड कल्पना आलेली आहे ती बघूया आपण की जो कामकृत तोच कसा आहे कामहाही आहे. या कल्पनेमध्ये इष्ट अनिष्ट असा विवेक नाही आहे. सर्व काम निपटून काढणारा तो कामहा, हे बघितलं आपण मागच्या नामात. तसाच सर्वच काम पुरविणारा हा कामकृत होय. पण व्यावहारिक विचारामध्ये कामनांचा इष्टानिष्ट विवेक होतो, तोही कामक्रमाने. आधी सर्व भोग भोगता भोगता मग हळूहळू अलिप्तता येत जाते, निष्कामता येत जाते, वैराग्य येत जाते. वा आत्मकामता साधायला उपकारक होत जातं सगळं. प्रथम जिज्ञासा उत्पन्न करून देतो हा आणि मग मागवून तिची पूर्तीही करतो. तत्वज्ञान करून देत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आधी जिज्ञासा, मग ती आत्मकामता साधायला त्या त्या प्रकारची परिस्थिती निर्माण करतो. तसं तर त्यातून मग तत्वज्ञान सुद्धा करून देतो, म्हणजेच कामकृत. तत्वज्ञानाने एकाच वेळी सर्व कामपूर्ती आणि आत्मोपलब्धी सुद्धा होत असते. सर्व काम निवृत्ती हे आहे आत्मोपलब्धीचं स्वरूप. याला शास्त्राचं अध्ययन, संसार अनुभव, संसारातील येणारे अनुभव सगळे, शास्त्रांचं विविध शास्त्रांचं अध्ययन, त्यावर आत्मचिंतन आणि मग शेवटी प्रयाण साधना आपापल्या परी हातभार लावित असतात. 4 आश्रमांची योजना एवढ्यासाठीच आहे. सोपानाच्या सर्व पायऱ्या वरच्या भूमिकेवर जायलाच सहाय्यक होत असतात. कामच कामोल्लंघनाला उपकारही होतो. ही एक प्रकारे समचिकित्सा होय. काम नसेल तर त्यातून उल्लंघन होणार कसे अचानक, आणि म्हणून त्यांनी सांगितले की हे कामच कामोल्लंघनाला उपकारकही होतो. ही एक प्रकारे समचिकित्सा होय. गृहस्थाश्रम समचिकित्सा, कामना असतात त्या पूर्ण झाल्या की हळूहळू मन त्यातून निवृत्त होत जातं. वानप्रस्थाश्रम विषमचिकित्सा होय. दोन्ही चिकित्साच आहे. असा हाच कामकृत. वासनांची कामनांची अभिव्यक्ती त्याच्याच कृपेने होऊ शकते. म्हणून सर्व काम निपटून टाकणाराही तोच म्हणून काम हा, आणि कामपूर्तीही त्याच्याच आत्मसत्तेच्या चैतन्यदायी स्पर्शामुळे होते म्हणून कामकृत. असा हा परमात्मा सात्विक भक्तांची कामना पूर्ण करणारा तो कामकृत या नामाने आणखीन एक प्रसिद्ध आहे. श्लोक 45 296 नाम बघतो आपण. कांतः. ओम कांताय नमः. अभिरूपतमः कांतः. अत्यंत रूपवान आहे म्हणून त्याचं एक नाव आणखी कांत हे प्रसिद्ध आहे. कांत म्हणजे ज्याचं स्वरूप अत्यंत मनोहर आहे असा. असीम सौंदर्य हेच आत्म्याचे स्वरूप आहे, स्वभाव आहे. उपनिषदांनीही सुद्धा त्याची व्याख्याच शांतम शिवम सुंदरम अशी केलेली आहे. मनुष्याच्या सौंदर्य भावनेला सुसंगतीची अत्यंत अपेक्षा असते. ज्या ठिकाणी ह्या सुसंगतीचा अत्यंत उत्कट अनुभव येतो तेथे सौंदर्याची अनुभूती येते. अशा या सौंदर्यामुळे बुद्धिनिष्ठ मनुष्याचेही व्यक्तिमत्व अत्यंत शांत निश्चल होतं.
सौंदर्यानंदामध्ये मग्न होऊन निशब्द होत जातं. अशाच दिव्य क्षणामध्ये ध्यान करणारा साधक आपल्या सर्व कोशामधून पार होतो आणि शुद्ध चैतन्याशी एकरूपता पावतो. संतांनी परोपरीने परमात्म्याचे कांतरूप आठवून परोपरीने त्याला आळविलेले आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे सागर आगर बाप रखमा देवीवर, असं म्हटलेलं आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गुलाबराव महाराज तर स्वतःला ज्ञानेश कन्या आणि श्रीकृष्णाला कांत समजून म्हणजेच पती समजून स्वतःला पत्नी म्हणत असत. श्रीकृष्ण त्यांचे पती आणि मी त्यांची पत्नी अशी त्यांनी कल्पना करून त्यांचं पूजन करीत असत. कांत म्हणजे प्रिय, आवडता या अर्थानेही. स्त्री पुरुष परस्परांना जसे कांत आणि कांता मानून बसतात हे खरं आहे, परंतु खरोखर कांत कोण असतो? स्त्रीला पुरुष कांत वाटतो तो तिची कामनापूर्ती करतो म्हणून होय, आणि पुरुषाला स्त्री कांत वाटते तीही त्याची कामनापूर्ती करीत असते म्हणूनच होय. पुरुषाला सुख मिळते म्हणून स्त्री होत नाही, किंवा स्त्रीला सुख मिळते म्हणून पुरुष सुखी होत नाही. पुरुषाला सुख मिळतं म्हणून स्त्री सुखी होत नाही, तर स्त्रीला सुख मिळतं म्हणून पुरुष सुखी होत नाही. तर स्त्रीच्या योगे पुरुषाला आणि पुरुषाच्या योगे स्त्रीला सुख मिळत असते म्हणून सुखी होत असतात. अर्थात कांत हा स्त्री व पुरुष नसून त्यांचा स्वात्माच खरा कांत झाला. त्यांना जर परस्परापासून इष्ट कामलाभ न झाला तर ती असंतुष्ट आणि रुष्ट होतात. प्रसंगी परस्परांच्या प्राणांचेही पिपासू होतात. आत्मेतर म्हणजे आत्म्याशिवाय कोणीही कांत नाही आणि काहीही कांत नाही. एक तो स्वात्माच खरा कांत होय. त्यासाठी सारे काही कांत वाटत असतं. कांत होय म्हणजे सौंदर्यपूर्ण होय तो आत्मा स्वात्माच, आणि त्यासाठी सारं काही कांत म्हणजे प्रिय वाटत असतं. तुमचे परमप्रेमास्पद परमकांत असं जे काही आहे तेच तुमचं कसं आहे निजरूप होय, आणि तोच तुमचा आत्मा होय, तोच तुमचा परमात्मा, आणि म्हणून तो कांत म्हटला आहे. म्हणून संतांनी त्याला कांत म्हणजे पती म्हणून पूजले. कोणी सर्व सुखाचे आगर म्हणून बाप रखमा देवीवरू म्हटलं. थोडक्यात काय, आत्म्यालाच कांत अशी संज्ञा दिली आहे. विशुद्ध सौंदर्याची दिव्य पवित्र अभिव्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तोच परमात्मा, तोच भगवान श्री विष्णू होय. हेच खरे. श्लोक 45 297 नामकते कामः. ओम कामाय नमः. काम्यते पुरुषार्थभिकांक्षिभिः इति कामः. पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला म्हणून प्रभूला काम ही संज्ञा दिली आहे. जो कामीला जातो, इच्छिला जातो तो काम, जो कामना करतो तो कामी. भगवान हा पूर्ण काम आहे. त्याला कशाची उणीव नाही, कमतरता नाही. ज्याला कशाची तरी उणीव असते, भासते, तो त्याची कामना करतो. जो पूर्ण काम तो कशाची कामना करणार? आणि म्हणूनच भगवान काय पूर्ण काम होय. त्यांना कुठली कामना नाही, म्हणून तो निष्काम होय, निरीच्छ होय. जगात ज्याच्याजवळ काहीच नाही, काही मागण्यासारखे नाही असा कोणी नाहीच. त्यामुळे प्रत्येकजणच धनी आहे आणि अधिकाची कामना करणारा कामीही आहे. पण ज्याचा जो काम तो देव पूर्ण करतो, हा परमात्मा पूर्ण करतो. गोकामस्य गवायसे, अश्वकामस्य अश्वायसे, अर्थकामस्य अर्थायसे असं म्हटलं जातं. गाय इच्छिणाऱ्याची तू गाय होतोस असं भगवंताची प्रार्थना करताना म्हटलेलं आहे की हे भगवंता, तू जो गाय इच्छितो त्याची तू गाय होतोस. अश्व इच्छिणाऱ्यांचा तू अश्व म्हणजे घोडा होतोस. अर्थ इच्छिणाऱ्यांचा तू धन संपत्ती देऊन धन होतोस. ज्याचा जो काम तो तू पूर्ण करतोस. प्रत्येकाच्या ठाई काम आहे. तो काय आहे? तो अपूर्णाला पूर्ण होण्याची ओढ होय. जोपर्यंत ती पूर्णता प्राप्त होत नाही तोपर्यंत ती ओढ हा काम राहणारच. खरं तर सर्व सजीव प्राण्यांचे जीवनातील ध्येय आनंद स्वरूप आत्मा हेच असतं, बाकी काही नाही. अगदी नगण्य असा एकपेशीय प्राणी सुद्धा
दुःखाविरुद्ध बंड पुकारतो, सुखासाठी प्रयत्न करतो. मनुष्यही त्याला अपवाद नाही. असीम सुखाची आशा विश्वातील प्रत्येक प्राण धारण करणाऱ्या सजीवाला असते. परंतु जो कामना पूर्ण करतो, तृप्तता देतो, त्या परमानंदाचे अज्ञान असल्यामुळे, त्याच्याबद्दल जाणीव नसल्यामुळे सर्व जग दुःखात सापडते. तो परमात्मा भक्तांचा अत्यंत प्रिय असतोच, परंतु जे त्याला नाकारून इंद्रिय विषयांच्या मागे धावतात त्यांचाही तो प्रिय असतो. काम पूर्ण करण्यासाठी कामना पूर्ण करणाऱ्याला जणू कळत नकळत मागत असतात आणि त्याचा शोध घेत असतात. परंतु ज्ञानी भक्त त्या सकल पूर्ण कामास बसतात. जो हा काम आहे तो कोण आहे? तोच परमानंद देणारा आहे. अशा या सकल पूर्ण कामाला ज्ञानी भक्त बसतात. कामस्वरूप तोच परमात्मा आहे हे ते जाणतात आणि आनंदाचा तोच पूर्ण कुंभ आहे यासाठी, तो मिळवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. काम हे भगवंताचं एक नाम आहे. ते कशासाठी? तर पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून, म्हणजेच मोक्ष. या जे धर्म अर्थ काम मोक्षाचे चौथं जे आहे मोक्ष, या पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला, म्हणून प्रभूला काम ही संज्ञा दिलेली आहे. श्लोक 45 298 नाम बघते आपण. कामप्रदः. ओम कामप्रदाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की भक्तेभ्य कामान प्रकर्षेण ददाती इति कामप्रदः. भक्तांना प्रकर्षाने कामना केलेल्या वस्तू देतात. ददाती म्हणजे देतात, म्हणून त्यांचं एक नाम कामप्रदः. मागील चिंतनात म्हटलं आहे की तो पूर्णात्मा आहे. गो कामाला गो देतो, अश्व काम करणाऱ्याला अश्व देतो, म्हणजे अश्व इच्छिणाऱ्याला, इच्छिणाऱ्याला अश्व देऊन भेटत असतो. म्हणून असा हा त्याचा अर्थ तो काम होऊन प्रभू भक्तांचं काम पुरवीत असतो, भक्तांची कामना पुरवीत असतो. म्हणजेच तो कामही तोच आहे आणि कामना पुरविणारा कामप्रदही तोच आहे. कारण मागच्या श्लोकात होतं, मागच्या खालच्या नामात होतं काम शब्द होता, म्हणजे काम प्रभूच आहे आणि म्हणून भक्तांचा तो काम पुरवीत असतो. इथे कामप्रद म्हटलं म्हणून तो कामना पुरविणाराही तोच आहे. ध्यान साधकाच्या दृष्टीने परब्रह्म अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सर्व वासना पूर्ण झालेल्या असतात. कारण परब्रह्माच्या दिव्य अनुभूतीनंतर कुठल्याच वासना कामना मनात रेंगाळत नाहीत. खरं तर परमात्मा भक्तांना त्यांनी इच्छिलेल्या साधनेमध्ये सफलता देतोच, पण तो सर्वात्मा सर्वांचा प्रिय चिकीर्षुः आहे. नाही गणयति क्षुद्रो जंतु परिग्रह फल्गुताम असं म्हटलंय. नीतिशतकातला हा भर्तृहरीचा श्लोक आहे. नाही गणयति क्षुद्रो जंतु परिग्रह फल्गुताम, म्हणजे क्षुद्र प्राणी लोभी आपल्याला मिळालेल्या वस्तूंची क्षुद्रता समजत नाही. लोभी व्यक्तीसुद्धा जसा क्षुद्र प्राणी आहे तसा लोभी व्यक्तीही दुसऱ्यांच्या तुच्छ लाभालाही मिळवण्यामध्ये बिलकुल घाबरत नाही. जे दुसऱ्याला मिळालं तेही मला मिळावं, माझंही मला मिळावं, त्यासाठी मागे पुढे बघत नाही. सारखं हवे हवे हे त्याचं चालू असतं. पण भगवंताला सारेच प्रिय असल्यामुळे प्रत्येक जीवाचा विकास हा स्वाभाविक विकास हवा आहे असं समजून तो त्याला देतो. म्हणून तो विकासानुकूल प्रत्येकाला क्रीडनके म्हटलंय. क्रीडनके म्हणजे खेळणे, म्हणजेच ज्याला जे हवे ते तो देत असतो. पण बघा की परमेश्वर खरा मनोवैज्ञानिक आहे. विरोध करून नाकारून कामनांचा निरोध होणार नाही, दर्शनाने होईल म्हणून त्याला कामना पुरवित असतो. तो आधी विरोध करत नाही, त्यांच्या कामनांचा निरोध करणार नाही असंही बघत असतो. त्यांच्या कामना त्यांना पूर्ण करायला देतो, पण त्यातून हळूहळू वैराग्य यावं हाही विषयाने त्यांना त्या पद्धतीने तशी परिस्थितीसुद्धा निर्माण करत असतो. त्या कामांच्या अनुभवाने मग त्यांची तुच्छता जीवाला कळत जाते आणि मग तो हळूहळू त्यातून विरक्त होत जाईल असं भगवंताची इच्छा असते. नुसता निषेध करून व्हायचं नाही, म्हणजे नुसतं नाकारून त्यांना त्या कामना न देऊन चालणार नाही. म्हणून तो जाणून बुडजून
ते काम त्यांना पुरवीत असतो. ते क्रीडनके ते खेळणे, त्यांनी जे कामना केल्या आहेत, वासना केल्या आहेत, ते सगळं त्यांना पुरवीत असतो. आणि त्यांच्यापासून होणारा जो अपाय आहे त्याचाही अनुभव त्यांना आला. सामान्य जीवांना असो, ज्याच्या त्याच्या अनुभवास तो पूर्ण आणून देत असतो आणि मग त्यांना स्वेच्छेने त्यापासून प्रतिनिवृत्तही करीत असतो. त्याला माहीत आहे की विकार मावळेल आणि सत्य प्रकाशित होईल ही प्रभूची खात्री आहे आणि म्हणून तो आधी जीवांना देत असतो, म्हणून कामप्रदही आहे. पुन्हा त्याच्यातून त्यांनी विरक्त व्हावी ही इच्छा परमेश्वराची असते. पण भक्तांना तर प्रकर्षाने त्यांनी केलेल्या ज्या कामना असतात ते त्यांना देऊन त्यांच्या कामनांमधून त्यांना सफलित करत असतो. भक्तांच्या कामना वेगळ्या असतात आणि म्हणून त्यांना कामना देऊन त्यांना त्यातून पूर्ण करून दिव्य अनुभूतीसुद्धा त्यांना त्यातून देत असतो. असा हा कामप्रद. श्लोक 45 299 नाम बघतो आपण. प्रभुः ओम प्रभवे नमः. प्रकर्षेण भवनात प्रभुः. परमात्मा हा समग्र संपूर्ण व अंशी असल्यामुळे तो प्रभू होय. तो स्वामी, तो सत्तावान, ज्याच्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजेच करणे न करणे किंवा अन्य प्रकाराने करणे या शक्ती एकवटल्या आहेत, तो हा प्रभू श्री विष्णू होय. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकात उल्लेख आलेला आहे की गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत, म्हणजे भरण पोषण करणारा, सर्वांचं निवासस्थान आणि प्राप्त होण्याजोगे असं जे आहे ते परमधाम कोण आहे, तोच आहे. प्रकर्षेण भूहू असं जे म्हटलंय भाष्यामध्ये, म्हणजे विशेषत्वाने सर्वत्र प्रगटला आहे तो. म्हणून प्रभू ज्याच्याजवळ नियंत्रण शक्ती आहे, ज्याच्या आश्रयाने जीवन निर्वाह होतो, तो स्वामी, तोच प्रभू होय. निसर्गावर सत्ता असणारी आणि त्याचे व्यवहार नियंत्रित करणारी, धर्मग्रंथांद्वारे मान्य अशी सर्वोच्च सत्ता कोण, तर तो प्रभूच होय. जसा सर्व नद्यांचा स्वामी पती समुद्र होय किंवा सर्व किरणांचा नाथ सूर्य होय. नद्या किरणे हे अंशरूपाने, म्हणून ते अंशीला, म्हणजे नद्या जशा समुद्राला मिळतात, कारण किरण कोणापासून निर्माण होतात, तर सूर्यापासून, म्हणून त्याला भेटायला धडपडत असतात. पाण्याच्या उसळ्या आणि ज्वालांची धडपड आपल्या अंशीला भेटण्यासाठी चाललेली असते. तशी सर्व जीवांची आणि जगताची सारी धडपड या प्रभूला, म्हणजेच हा जो अंशी आहे या प्रभूला, म्हणजेच आपल्या समग्रतेला, संपूर्णतेला भेटण्यासाठी चाललेली आहे. तुमचा कामना विषय तुमच्यावर प्रभुत्व गाजवित असतो. परमात्मा सर्व कामनांचा विषय असल्यामुळे तो सर्वांचा प्रभूही आहे. या 45व्या श्लोकातील शेवटचा जो हा उत्तरार्ध आहे की कामः कामकृत कांतः कामः कामप्रदः आणि शेवटचा शब्द हा प्रभू, हा या 45व्या श्लोकातला शेवटचा उत्तरार्ध, खालची ओळ. म्हणजेच तो परमात्मा कामः होय, तोच काम पण आहे, तोच कामकृत आहे, तोच कामप्रदही आहे आणि तोच कांतही होय. हे सगळं आपण बघितलं मागच्या नावांमध्ये. तो कामस्वरूप असल्यामुळे सर्व त्या परमात्म्याचीच कामना करतात, पण आपण त्या पूर्णात्म्याची कामना करीत आहोत हे मात्र ओळखत नाही. तोच जीवाचे नाना काम होऊन त्यांना ते देत असतो. तो नुसता कामप्रदच नाही तर कामकृतही झाला, म्हणून तो कांत झाल्यास नवल नाही, परंतु तो एवढ्यावरच थांबत नाही. सर्व कामांचा विघातही तोच करतो, कारण त्याला सतत जीवाला कामनांची शीते वेचत ठेवायचे नाही आहे. तो कामना देऊन जीवाला त्या कामनांचे अनित्यत्व आणि दुःखरूपत्व सतत प्रत्ययाला आणून देत असतो आणि जीवांना आत्मवान बनवून आपलं प्रभुत्व प्रगट करीत असतो. स्वामी किंवा मालक आपल्या सेवकांना भरपूर वेतन सुख देत असतो, परंतु त्याला सेवकच ठेवतील, स्वामी किंवा मालक होऊ देणार नाहीत. हे जे सामान्य व्यवहारातले स्वामी असतात किंवा मालक असतात ते आपल्या सेवकांना भरपूर वेतन देतात, सुख देतात, परंतु त्यांना मात्र सेवकच ठेवतात, त्यांना स्वामी किंवा मालक होऊ देत नाहीत. परंतु हा प्रभू परमात्मा असा स्वामी आहे की आपल्या सेवकांना, आपल्या भक्तांना, जीवाला सेवक ठेवू इच्छित नाही, त्यांना आपल्यासारखेच प्रभू करतो.
आपली पदवी सेवकास द्यावी, तो एक गोसावी पांडुरंग. असा हा परमात्मा स्वामी आहे, प्रभू आहे. जीवाचं कल्याण व्हावे ही योजना करणारा तोच आहे आणि म्हणून तो प्रभू, त्यासम दुसरा कोणी नाही. नराचा नारायण व्हावा हीच इच्छा प्रभूचीही आहे.